ओखास क्रिएशनच्या क्रिएटिव्ह जगात आपले स्वागत आहे. आज आहे पैंजण पार्ट 9 आणि आपण बघत आहोत गजरा घुंगरू पैंजण. घुंगरू असणारे अतिशय सुंदर पैंजण, हेवी लुकचे, अगदी रॉयल लुक असणारे आज आपण बघणार आहोत. यासाठी आपल्याला लागणार आहे घुंगरू 6 mm साईजचे, जम्प रिंग 6 mm आणि 4 mm साईजचे, गोल्डन बीड्स आपण वापरणार आहोत जे असणार आहेत 4 mm आणि 2 mm साईजचे. थ्रेड आपला आहे नायलॉन वायर, जो की अतिशय थिन आणि स्ट्रॉंग आहे, 0.11 मिलीमीटर थिकनेसचा, आणि 12 नंबरची सुई आपण वापरणार आहोत. इथे आपण सुरुवात केलेली आहे 4 mm साईजच्या 4 मोत्यांपासून. त्यांचं आपण एक फूल बनवून घेतलं आणि त्या फुलाला गाठ मारून आकार सिक्युअर केला. आपण सुई बाजूच्या मोत्यांमधून पास केली. आता हे जे आपलं पहिलं 4 मोत्यांचं फूल तयार झालेलं आहे, त्याची लांबी आपण दरवेळेस 3-3 मोती घेऊन वाढवणार आहोत. म्हणजेच ह्या फुलांची साखळी आपण तयार करणार आहोत. प्रत्येक वेळेस 3-3 फुलं घेणार आणि आपल्या मधल्या मोत्यांमधून सुई पास करणार. असं केल्याने आपली ही 4-4 मोत्यांच्या फुलांची एक साखळी तयार होणार आहे, जी आज आपण घेणार आहोत 10 इंचेस एवढी लांब. तर आपली साखळी आपण 10 इंच लांब घेणार आहोत, जी की इथे आपल्याला तयार झालेली दिसत आहे. आता ही सिंगल जी साखळी आहे त्याला आपल्याला डबल साखळीमध्ये कन्वर्ट करायचं आहे. म्हणून आपण सुई बाजूच्या मोत्यामधून काढून घेतली आणि त्या ठिकाणी 3 मोती सुईत घेऊन अशा प्रकारे आपण त्या बाजूच्या मोत्यामधून सुई पास केली, ज्याने की आपल्या सिंगल साखळीच्या शेजारी एक नवीन साखळी तयार होताना दिसत आहे. तर अशा प्रकारे आता आपल्याला ह्या सिंगल साखळीच्या शेजारी नवीन साखळी एक तयार करायची आहे. यासाठी सुरुवातीला आपण 3 मोती घेणार, मात्र त्यानंतर दरवेळेस आपण 2-2 मोती घेऊन प्रत्येक वेळेस सुई अशा मोत्यांतून पास करणार की आपलं 4 मोत्यांचं एक फूल तयार होणार आहे प्रत्येक वेळेस. तर आपण सुई पास करताना हीच काळजी घेणार की ती 2 मोती असलेली सुई अशा ठिकाणी अशा मोत्यातून पास करायची की आपलं 4 मोत्यांचं एक फूल प्रत्येक वेळेस तयार होणार आहे. तर असं 2-2 मोती करत आपण ही पूर्ण आपली 10 इंचांची साखळी कंप्लीट करणार आहोत. डबल चेनमध्ये कन्वर्ट करणार आहोत. आपण सिंगल चेन घेतली 10 इंचाची, आता ही डबल चेन आपण तयार करत आहोत. तर आता असं करताना काय होतं की साखळी आपली दरवेळेस पुन्हा पुन्हा आवळली जाते आणि म्हणून आपली ही चेनची लांबी जी असते ती थोडीशी कमी होत असते. आपण आज जे करत आहोत ते म्हणजे गजरा पैंजण. आपल्याला आठवत असेल आपण ठुशी सिरीजमध्ये गजरा ठुशी केली, तर हे पैंजण त्या गजरा ठुशीवर मॅचिंग असणार आहे. जसं आपण म्हटलं की आपले हे पैंजण कोणत्या ना कोणत्या ठुशीवर मॅचिंग होणार आहेत, तर आजचं हे पैंजण आपलं होणार आहे गजरा ठुशीवर मॅचिंग. तर असं गजरा बनवताना त्या लांब साखळीची लांबी थोडी कमी होत असते, कारण मोती आवळले जातात. म्हणून आपल्याला जर थोडंसं लूज असं हे पैंजण हवं असेल तर आपण अजून जास्त 10.5 इंचेस एवढी लांबी घ्या. पण हा जो गजरा पैंजणचा प्रकार आहे हा थोडासा पायाला आवळून बसलेला चांगला दिसतो, कारण थोडंसं जाड हेवी लुकचा पैंजण हा तयार होत आहे. म्हणून आपण 10 इंचेस घेतलेली आहे ह्याची लांबी, जी की आवळून पूर्ण तो गजरा तयार झाल्यावर 9.5 इंचेस एवढं लांब होणार आहे आपलं हे तयार पैंजण. तर इथे आपली डबल साखळी तयार होत आहे आपलं पूर्ण 10 इंचेस लांब साखळीच्या शेजारी. आता ही अशी साखळी तयार झाली की आपल्याला पुढची स्टेप करायची आहे, ते म्हणजे ह्या डबल साखळीचा गजरा तयार करणं. ते कसं करायचं ही साखळी पूर्ण झाल्यावर आपण बघूया. अशीच मोत्यांच्या दागिन्यांची वेगवेगळी डिझाईन्स, नाविन्यपूर्ण आणि पारंपरिक दोन्ही प्रकारची डिझाईन्स आपण आपल्या ओखास क्रिएशनवरील महाराष्ट्रीयन मोत्याचे दागिने या सिरीजमध्ये बघत असतो. ठुशी सिरीज आपण बघितली होती पैंजण सिरीजच्या आधी, आणि आता आपला पैंजण सिरीजचा हा आहे 9वा दिवस, म्हणजे उद्या 10व्या दिवशी आपली ही सिरीज संपणार आहे. तर कमेंटमध्ये सांगा पैंजण सिरीज संपल्यानंतर आपल्याला कोणत्या दागिन्याची वेगवेगळी 10 डिझाईन्स बघायला आवडतील, कारण आपण ह्या प्रत्येक सिरीजमध्ये त्या दागिन्यांची 10-10 डिझाईन्स बघत असतो. तर आपण पैंजण सिरीज सुद्धा आपण सांगितल्यानुसारच सुरू केलेली आहे. आता पैंजण सिरीज नंतर जी सिरीज सुरू होईल ती सिरीज सुद्धा आपण सांगितल्यानुसारच आपण सुरू करणार आहोत.
ह्या दोन्ही सिरीजची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये आणि ह्या व्हिडिओच्या शेवटी सुद्धा देत आहे. तर आधीचे पार्ट सुद्धा बघून घ्या पैंजण आणि ठुशी सिरीजचे, म्हणजे आपल्याला आपले पैंजण आणि ठुशीचे मॅचिंग सेट कसे तयार होतील हे कळेल. आणखीन आपल्याला जर घरगुती व्यवसाय सुरू करायचा असेल तर त्याला सुद्धा ह्या डिझाईन्सचा आपल्याला उपयोग करता येईल. तर इथे आपली ही डबल चेन तयार झालेली आहे. आपण गाठ मारून घेत आहोत, म्हणजे आपली प्रत्येक साखळी आपण सिक्युअर करतो गाठ मारून. आता अशी गाठ मारून झाली की आता ही जी साखळी दिसते आपल्याला अतिशय रॉयल दिसत आहे. ह्या साखळीला असं मधून आपण फोल्ड करणार सेंटरला, आणि सेंटरला आता आपण एक एक मोती त्या दोन टोकांच्या मध्ये लावून त्या दोन टोकांना कनेक्ट करणार. म्हणजेच आपल्याला अशा प्रकारे दुमडायचंय, एक मणी सुईमध्ये घ्यायचाय आणि ती सुई शेजारच्या अशा मोत्यातून काढायची की दुसरा मणी जेव्हा आपण असा सुईमध्ये घेतोय तेव्हा त्याचा आपल्याला एक चौकोन फुलासारखा आकार मिळेल. तर असं चौकोन फूल आता पुन्हा दरवेळेस आपण तयार करणार आहोत, पण ह्या वेळेस मात्र आपण दरवेळेस सुईमध्ये एक एकच मणी घेणार आहोत, कारण ह्या वेळेस आपल्याला ह्या दोन आपल्या डबल चेनच्या दोन टोकांच्या मध्ये एक एक मणी टाकून आपली एक चेन तयार करायची. आणि असा आपल्या हळूहळू गजरा तयार होणार आहे. आणि ऑब्व्हियसली यामध्ये आपण बघू शकतो की ही साखळी अशी आवळून घेतल्या जाते दरवेळेस, आणि म्हणून मग ती चेनची लांबी थोडीफार कमी होत असते. म्हणून आपल्याला जर आपल्या आवळून पायाचं माप जेवढं असेल तेवढी येण्यासाठी सुरुवातीची जी सिंगल चेन आहे त्याची लांबी आपण 1/2 इंच जास्त घेणार आहोत, म्हणजे ती आवळल्यावर आपल्याला 1/2 इंच कमी या चेनचं माप मिळणार आहे. तर दरवेळेस आपण एक एक मोती घेऊन 4 मोत्यांचं एक एक फूल तयार होईल अशा प्रकारे आपला तो एक मोती प्लेस करत जाणार. आतापर्यंत जर आपल्याला हे डिझाईन आवडत असेल तर ह्या व्हिडिओला लाईक करा, आपल्या उखास क्रिएशन ह्या चॅनलला सबस्क्राईब करा, आणि हा जो आपला व्हिडिओ आहे तो आपल्या ओळखीच्यांना, आपल्या मित्रमैत्रिणींना शेअर सुद्धा करा, म्हणजे सगळ्यांना आपले महाराष्ट्रीयन मोत्याचे दागिने किती वेगवेगळ्या प्रकारे आपण बनवू शकतो ते आपल्याला सांगता येईल. आपल्या महाराष्ट्रात आपल्या मोत्यांच्या दागिन्यांची एक समृद्ध अशी परंपरा आहे, आणि प्राचीन काळापासून आपण यांचे वेगवेगळे प्रकार बघत आलेलो आहे. पैंजण हा त्यातलाच एक दागिना आहे. अगदी आपल्या भारतात सुद्धा 8,000 वर्षांपूर्वीचा ह्याचा इतिहास आपल्याला बघता येईल. एवढा प्राचीन दागिना हा पैंजण हा आहे, ज्याला पायल, अँकलेट अशी वेगवेगळी नावं दिलेली दिसतात आपल्याला. तर अशा प्रकारे आपण हा गजरा पूर्ण आपल्या चेनभर तयार करणार आहोत. पूर्वीच्या काळात अशीच हेवी, खूप जास्त घुंगरू असणारे जाड अशी पैंजण आपल्या स्त्रिया वापरायच्या. त्याच्या मागे एक कारण असंही होतं की त्या हेवी पैंजणांमुळे ॲक्युप्रेशरचे फायदे मिळायचे. आता हे ॲक्युप्रेशर म्हणजे काय? तर पैंजणांचा बहुतेकदा किंचित घट्ट बसणारा असा एक स्वभाव असतो, ज्यामुळे एक सातत्यपूर्ण दाब निर्माण होतो आपल्या पायांवर, आणि जो की ॲक्युप्रेशरच्या उत्तेजनाचे अनुकरण करतो, ज्यामुळे पायांकडे होणारा रक्तप्रवाह वाढू शकतो, पायांतील वेदना कमी होऊ शकतात आणि टाचांची सूज कमी होण्यास मदत होते, असं म्हटलं जातं. तर असे वेगवेगळे ॲक्युप्रेशरचे फायदे आपल्या ह्या जाड हेवी पैंजणांनी मिळायचे. त्यामुळे सुद्धा पूर्वीच्या स्त्रिया जाड असे पैंजण वापरायचे, ज्याला की खूप सारे घुंगरू असायचे, आणि त्या घुंगरांच्या छुन-छुन आवाजामुळे मनाला एक शांती मिळायची आणि त्याचबरोबर सकारात्मक वातावरण तयार व्हायचं. तर असेच प्राचीन असे घुंगरू असणारे जाड हेवी लुकचे पैंजण आज आपण बनवत आहोत. तर इथे आपलं पूर्ण डबल चेनचा एक गजरा तयार झालेला आहे. आता हे जे टोक आहे तिथे व्यवस्थित गाठ मारून आपल्याला एक मोती बसवून घ्यायचा आहे शेवटच्या टोकाला, ज्याने की त्या टोकाला आपण कडी बसवू शकू. तर ह्या गजऱ्याकडे जर आपण बघितलं तर त्या गजऱ्याचे 3 वेगवेगळे कॉर्नर्स आपल्याला दिसतात. तर त्यांचा उपयोग आपल्याला पुढे घुंगरू लावण्यासाठी करायचा आहे. इथे आपण एक मोती घेतला आणि त्या मोत्याला आपण एका टोकाला फिक्स करत आहोत, आणि असा मोती फिक्स केल्यामुळे आपल्याला त्याचा पुढे कडी लावण्यासाठी उपयोग होणार आहे,
ज्याला की आपण हुक बसवण्यासाठी ती कडी वापरणार आहोत. तर असा आपण एक मोती लावून घेतलेला आहे आणि त्याला व्यवस्थित गाठ मारून सुई आपण आपल्या एका कॉर्नरच्या मोत्यापर्यंत आणणार आहोत. तर इथे गाठ मारून आपण आपला गजरा सुद्धा सिक्युअर करून घेतला. आता हे जे कॉर्नरचे गॅप्स आपल्याला दिसतात त्यांचा उपयोग आपल्याला वेगवेगळ्या 2 प्रकारे करायचा आहे. तर पहिला जो कॉर्नर आपल्याला दिसतोय वरच्या साईडची जी लेयर आहे कॉर्नरची, तिथे आपण 2 मिलीमीटरचे एक मोती त्या गॅप्समध्ये बसवून घेणार आणि दुसरा जो खालचा कॉर्नर आहे त्याला आपण घुंगरू लावणार. म्हणजे 2 कॉर्नरचे असे उपयोग करणार आहोत. तिसरा कॉर्नर आपण तसाच ठेवणार आहोत जो की आतल्या बाजूला येणार आहे, त्यामुळे त्याला आपण काहीही करणार नाही. तर एक कॉर्नरला आपण मध्ये त्या 2 मोत्यांच्या गॅपमध्ये एक 2 मिलीमीटर साईजचा गोल्डन बीड बसवून घेणार आहोत, ज्याने की आपला हा जो गजरा आहे त्याला अजूनच हेवी लुक येणार आहे. त्या कॉर्नरमध्ये सुद्धा आपले गोल्डन मोती बसल्यामुळे ती जी आपली गजऱ्याची चेन आहे ती अजूनच हेवी आणि अजूनच रॉयल दिसण्यासाठी मदत होते. तर असे हे मोती आपण पूर्ण चेनभर लावून घेणार आहोत. अशीच वेगवेगळी नाविन्यपूर्ण आणि ट्रेंडी पारंपरिक अशी वेगवेगळी डिझाईन्स मोत्यांच्या दागिन्यांची आपण आपल्या महाराष्ट्रीयन मोत्याचे दागिने ह्या सिरीजमध्ये बघत असतो. तर इथे आपल्याला त्या गजऱ्याचा एक कॉर्नरवर आपण मोती लावून घेतलेले दिसत आहेत. अतिशय हेवी लुक आलेला आहे त्या मोत्यांच्या लाईनमुळे. आता हा जो दुसरा गॅप दिसत आहे त्या दुसऱ्या गॅपमध्ये म्हणजेच आपला जो 3 कॉर्नरपैकी एक कॉर्नर आहे त्या एका कॉर्नरमध्ये मणी लावले, दुसऱ्या कॉर्नरमध्ये घुंगरू लावणार. पण त्याच्या आधी आपण जसं पहिल्या टोकाला एक मोती लावून घेतला कडी लावण्यासाठी, तसंच ह्या टोकाला सुद्धा एक मोती लावून घेणार, ज्यामध्ये आपल्याला आपली कडी लावता येणार आहे. तर कडी लावण्यासाठीचा आपण मोती या ठिकाणी फिक्स करून घेतलेला आहे आणि आता मात्र आपला सुई आणि धाग्याचं काम संपलेलं आहे. आपल्याला एवढेच मोती लावण्यासाठी सुई धागा हवा होता. अतिशय रॉयल अशी चेन दिसत आहे. त्या सुई धाग्याचं काम नसल्यामुळे आता गाठ मारून आपण तो धागा पुढच्या मोत्यांमध्ये पास करून घेतला आणि तिथेच आपण तो धागा कट करणार आहोत. आता आपण लावणार आहोत कडी आणि हुक त्या 2 मोत्यांमध्ये, जे की आपण लावून घेतले होते खास आपल्या कड्या बसवण्यासाठी. तर ह्या ठिकाणी इथे आपण एका मोत्यामध्ये कडी बसवून घेतलेली आहे, ज्यामध्ये आपण हुक सुद्धा टाकलेला आहे. तर असं कडी आणि हुक एका टोकात लावलं आणि दुसऱ्या टोकात सुद्धा आपण एक कडी बसवून घेतली. आता असं कडी आणि हुक लावल्यामुळे आपण त्या हुकाला त्या कडीत अडकवून आपला हा जो गजरा आहे, गजरा पैंजण ज्याला आपण म्हणतोय, ते तयार झालेलं आहे. हे आहे आपलं डिझाईन नंबर 1 आजचं. आपण असाही गजरा घुंगरू न लावता वापरू शकता. पूर्वी तोडे किंवा असेच प्रकारचे मोठे कडे पायात घालायचे, चांदीचे असायचे ते. तसाच लुक या आपल्या गजऱ्याला आलेला आहे. तोड्यांप्रमाणेच वाटत आहे तो आणि असे जाड असायचे पूर्वीचे ते तोडे. तर ह्याला आता आपण दुसरा जो कॉर्नर आहे तिथे घुंगरू लावून घेणार आहोत. हे घुंगरू लावण्यासाठी तयार करण्यासाठी आपण घुंगरूला कडीमध्ये फिक्स करणार आहोत. तर एक छोटी कडी घेतली 4 मिलीमीटर साईजची, त्यामध्ये आधी घुंगरू आपण फिक्स केला आणि मग ती छोटी कडी आपण मोठ्या कडीत टाकून अशा प्रकारे 2 कड्यांची एक चेन तयार केली आणि आपण अर्धे घुंगरू अशा प्रकारे डबल चेनमध्ये टाकणार, डबल कडीमध्ये टाकणार आणि अर्ध्या घुंगरूंना मात्र फक्त एक छोटी 2 मिलीमीटरची कडी फक्त लावणार. तर आपण हे हातानेही करू शकतो किंवा प्लायर्सच्या मदतीनेही करू शकतो. दोन्ही प्रकारे आपण हे काम करू शकतो. जर आपल्याला आपला व्यवसायासाठी असे दागिने बनवायचे असतील तर प्लायर्सचा खर्च केलेला कधीही चांगला पडेल, कारण प्लायर्सच्या मदतीने आपण कमी कष्टात आणि कमी वेळेत आपलं काम करू शकतो. आणि जर आपल्याला घरगुती अगदी कमी खर्चात दागिने तयार करायचेत तर आपण हाताने सुद्धा अशा कड्या लावू शकतो. तर आपण आधी छोटी कडी लावून घेतली घुंगराला आणि मग ती छोटी कडी असलेला घुंगरू मोठ्या कडीत बसवून घेतलं.
ह्या ठिकाणी मी टोटल 42 घुंगरू घेतलेले, 42 घुंगरू घेतले. त्यातले 21 घुंगरू मी असे छोट्या कड्या आणि मोठ्या कड्या अशा 2 कड्यांमध्ये बसवून घेतले आणि 21 राहिलेले घुंगरूमध्ये मी फक्त छोटी कडी बसवून घेतलेली आहे. तर त्यानंतर काय करणार आहोत आपण, तर आपलं मोठी कडी असलेलं घुंगरू घेतलं, त्याची कडी ओपन केली आणि त्यामध्ये एक छोटी कडी असलेलं घुंगरू टाकलं. तर अशा प्रकारे आपलं 2 घुंगरू असणारी एक मोठी कडी तयार झाली. ज्या कडीला आपण आपला जो दुसरा कॉर्नर आहे आपल्या गजरा पैंजणचा, त्याच्या पहिल्या मोत्यामध्ये फिक्स केलं. असं आपलं एक पहिलं घुंगरू लटकलेलं आहे आपल्या पैंजणला. वर जो दिसतोय तो आपण 2 मिलीमीटर साईजचे गॅप्समध्ये लावलेले मोती आहेत. त्याच्या खाली जो कॉर्नर दिसतोय, त्या कॉर्नरला आपण एक-एक मोती सोडून ह्या मोठ्या कड्या लावून घेणार आहोत आणि त्या मोठ्या कड्या लावताना त्या कडीमध्ये एक-एक घुंगरू ॲड करून घेणार. म्हणजे आपण 2 घुंगरू असलेल्या एक-एक कड्या त्या प्रत्येक एक-एक मोत्यामध्ये लावणार आणि हे असं लावताना एक-एक मोत्याचं आपण गॅप ठेवणार. अशा प्रकारे आपलं हे घुंगरू लावलेलं अतिशय हेवी, अतिशय रॉयल, राजेशाही असं पैंजण तयार झालेलं आहे. कोणत्याही मोठ्या फंक्शनमध्ये आपल्या ड्रेसचा लूक कंप्लीट करणारं असंच हे पैंजण आहे. अगदी पारंपरिक असं हे डिझाइन आहे आणि पायात घातल्यावर तर त्याचा रॉयल लूक अजूनच उठून दिसत आहे आणि हे घुंगरू जेव्हा चालताना छुन-छुन आवाज करतील, तेव्हा आपल्याला मनाला अजूनच शांती भेटणार आहे. हे डिझाइन जर आपल्याला आवडलं असेल, तर आपल्या ओखास क्रिएशन या चॅनलला सबस्क्राईब करा, या व्हिडिओला लाईक करा. पुन्हा भेटूया नवीन डिझाइन सोबत. थँक यू फॉर वॉचिंग. लाईक, शेअर अँड सबस्क्राईब.